या मंडळी चहा प्यायला 10 वाजून गेलेले आहेत आणि चहा बघा हा दुसरा चहा पहिला सकाळी कोरा चहा प्यायलो आणि आता हा दुधातला चहा. भरपूर प्रमाणात कुरडूची भाजी आहे आणि इथं स्वच्छता आहे, काही घाण नाही. इकडे घराच्या बाजूलाच आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याकडे काय भाजी नसेल तेव्हा काढायची आणि खायची. बघा आंब्याचा सीझन चालू आहे म्हणजेच आपली गावठी रोवण आहे. बघू इथं भेटली तर, कारण या जंगलात असणार नक्की, पण इतकं घनदाट आहे की मी इकडे येत पण नाही बघायला. भीती वाटते इकडे यायला. म्हणजे कसली दुसरी भीती नाही, सापांची वगैरे जास्त भीती वाटते इकडे यायला. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 23 जुलै. पावसाने विश्रांती घेतली आहे सकाळपासून म्हणजे येऊन जाऊन आहे पाऊस. असं जोरदार धमासान असा पाऊस नाही आहे. एकंदरीत आजचा व्हिडिओ असा आहे की आज माझा बॉस येणार आहे भरपूर दिवसाने, जवळजवळ 3 महिन्याच्या नंतर ते परत मुंबईवरून अलिबागला येणार आहे 1-2 दिवस राहण्यासाठी. अंकिता गेले बंगलोरमध्ये, मी अजून घरीच आहे कारण मला इथे थांबायला लागले थोडं. आज मला त्यांना आणायला जायचं नाही आहे, कारण झालं असं आहे की पाऊस आहे, येतोय जातोय. त्याच्यामुळे काय होतं की रोडच्या जेटीवरती उतरल्याच्यानंतर चालत यायला बराच टाईम लागतो. पावसातून चालत येणं पण साहेब लोकांना अवघड येतं, म्हणून आज ते कार घेऊन येणार आहेत परत. इथे पण कार आहेच, पण ते तिकडून सामान पण जेवणाचं वगैरे घेऊन येतात. कारण आता इथे पावसाळ्यामध्ये ते जास्त येत नाही, म्हणजे जेवणाचं सामान किचनमध्ये कमीच असतं. तर मी पण आणून ठेवतो आणि ते पण येताना काही गोष्टी तिकडून घेऊन येतात. तर ते कार घेऊन येणार आहेत आणि त्याच्यामुळे माझा यायचा जायचा मांडवेला त्रास तो वाचलेला आहे. त्रास नाही, आपली ती ऑन ड्युटी आहे. आज तुम्ही बघू शकता माझ्या अंगावरती वर्दी आहे. संध्याकाळचे वाजले 6. आत्ता 15-1 मिनटामध्ये ते येणार आहेत. 5ची बोट होती, मांडव येणार आणि 15-20 मिनटामध्ये इथे. तर 15-20 मिनटात ते इथे पोचणार आहेत. तर आजचा व्हिडिओ असाच आहे की घरी आमचं जेवण वगैरे आता काय नसणार आहे. मी काहीतरी भात वगैरे बनवून खाणार. असं संध्याकाळच्या टायमाला अंकिता असते बंगलोमध्ये, त्याच्यामुळे मी एकटाच आहे घरी आणि काही बनवायच्या भानगडीत पडत नाही जास्त करून. थोडं काय असेल तर भात फ्राय वगैरे करून खायचं आहे. 2 दिवस इथे राहणार आहेत. आज गुरुवार आहे आणि उद्या शुक्रवारी पर्यंत ते राहणार आणि शनिवारी सकाळी नाश्ता वगैरे करून ते मुंबईसाठी जाणार आहेत. आता मी पण त्यांचीच वाट बघतोय, कारण जवळजवळ मी गावावरून आल्यापासून ते लोक इथे आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर राहायला लागतं, त्यांच्याबरोबर फिरायला लागतं. त्यांना काय गोष्टी दाखवायला लागतात, इकडे काय आहे काय नाही, काय कामं चालले आहेत, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी त्यांना सांगायला लागतात. आल्यावर ते चहा पाणी घेतात, नंतर आपल्याला बोलवतात आणि इथलं रिपोर्टिंग आपल्याला विचारतात. तसं आपल्या फोनवर आमचं रिपोर्टिंग चालूच असतं. साहेब आले, त्यांचं सर्व बोलून वगैरे झालं की नंतर मी माझ्या घरी परत येणार आहे आणि माझे जेवणं खावणीचं वगैरे 8-8:30 वाजता आणि काहीतरी बनवेन. अंडा भात वगैरे काहीतरी बनवायचं असं विचार आहे. थोडंसंच माझ्यापुरतं दुपारचं जेवण उरलं ते अंकिता खाणार आहे. तर अंकिता बंगलोमध्ये आहे आणि आता कुत्र्यानं सोडायचं आहे. साहेब आले की कुत्र्याने सोडणार आणि कुत्र्याची धमाशण चालू असणार आहे बंगल्यामध्ये. चला आता आपल्याला भात बनवायला सुरुवात करूया. आपल्या जेवणाची तयारी करूया. अंडी घेतले, 6 अंडी घेतलेत आणि तर आता हळद मीठ वगैरे लावून थोडीशी शॅलो फ्राय करून घ्यायची. मग काय होतं की त्याच्यामध्ये मीठ वगैरे चांगला मसाला लागतो. तर मसाला घालायला लावून ते जरा असे शॅलो फ्राय करायचे. थोडा लालसर कलर झाला ना, त्याला काढून ठेवायची साईडला सर्व अंडी. मस्त झाले बघा. आणि एक कुकरमध्ये खडे मसाले वगैरे टाकले, गरम मसाले फर्स्ट क्लास. त्याच्यामध्ये 2 लाल मिरच्या टाकायच्या कट करून वगैरे व्यवस्थित, कारण मिरच्याची टेस्ट चांगली येते कधी पण. चांगलं फिरवून वगैरे घ्यायचं. आणि मी कांदा कापून ठेवला आहे बराचसा, भरपूरसा कांदा टाकायचा, म्हणजे ग्रेव्ही चांगली होते, भारी लागते त्याने. कांदा वगैरे टाकून त्याच्यात चांगला फिरवायचा. असं करायचं आहे. मी जी अंडी केली होती ना शॅलो फ्राय, ते तेल मी याच्यामध्ये पण टाकलं आहे
दुसऱ्याने वापरलं आणि थोडंसं टाकलं जे ॲड केलं नवीन ते. आणि बाकीचं असं बघा चांगलं फिरून घ्यायचं. मस्त जरा कांदा मऊसर लाल झाला मस्त. याच्यामध्ये जरा सुके मसाले टाकायचे, जास्त गरम मसाले नाही टाकणार आहे. सुके मसाले टाकले आणि मी अंडा मसाला आणला आहे काल येताना, तर तो अंडा मसाला जो टाकत आहे. थोडंसं राहिलं होतं कारण मी दुसरं वापरलं आहे. दहाजवळ टाकायचं. कसुरी मेथी मला आवडते, कसुरी मेथी अशी चुरायची आणि टाकायची, जाम भारी येते. आणि आता चांगलं फिरवून घ्यायचं व्यवस्थित. बघा मस्त ग्रेव्ही एकदम तयार झाली आहे, भारी वाटते एकदम. बघा चांगला तेल वगैरे सुटायला लागलं आहे. आणि आता टाकायचं आहे आपल्याला मीठ. आता फिरून घ्यायचं मस्त. आणि आता आपल्याला भाताचं काम करायचं आहे. भात टाकायचं बघा, भात टाकायचं. मी कोलम घेतो आहे, वाडा कोलम. भात टाकून झालं चांगला पसरवून घ्यायचा. आणि आता टाकायची आपल्याला अंडी सर्व भातामध्ये अशी दपवून ठेवायची, खाली टाकायची जरा. आणि सगळी एक लावून घ्यायची सगळी व्यवस्थितमध्ये. ही अंडी खाली जाणार नाहीत आणि फुटणार पण नाहीत, व्यवस्थित लावून घ्यायची. आणि त्याच्यावरती आता आपल्याला झाकण मारायचं बघा. सर्व लावून झाली व्यवस्थित. थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही. असं टाकलं की आता झाकण लावायचं. झाकण लावलं की आपले अंडा भात तयार झाला. गुरुवारी संध्याकाळी बॉस आले होते, बॉस आणि मॅडम पण आले होते. तर ते 2 दिवस होते, त्याच्यामुळं व्हिडिओ मला 2 दिवस कंटिन्यू करता आला नाही. भरपूर काम होतं. तर आज सकाळी ते गेले. त्यांची 9:15ची रोरो होती. आणि आता मी झालो फ्री. अजून माझा युनिफॉर्म पण नाही काढला आहे बघा. युनिफॉर्ममध्ये अजून झालं काय की सकाळीच लाईट गेले आणि वायरमॅनने फोन केला. एकच फेस आहे, 3 फेस लाईन आहे आपल्याकडे. का तुम्ही वायर तुमच्याकडे कुठे चिटकले आहे का? कारण त्याने लाईन चालू केली का डिओ उडतोय. वापर येत आहे या काय नाही, ही लाईन कुठे चिकटली ती बघतोय. हा, तो वायरमॅन काय बोलला की कुठेतरी लाईन चिकटली आहे, डिओ उडतोय सारखा टाकल्यावर. हां, तर बघूया. आता साहेब लोक गेलेत ना, आता त्यांना जायला आणि हे लाईटीचं असं व्हायला. एकच फेस आहे. मला वाटतं इथे हा तिथपर्यंत आहे ना, वाकड्या खांबाजवळ. ठीक आहे. थोडं आतमध्ये जंगलामध्ये आणि भरपूर काटवण पण आहे इकडे. आम्ही जास्त येत नाही, फक्त पक्ष्यांसाठी बॉसने घेऊन ठेवलं इकडे ही जागा. फक्त बघा पक्ष्यांसाठी, पक्षी किंवा इतर प्राणी, सस्य विषय काय जे काय असेल ते वन्य प्राणी, जास्त करून पक्ष्यांसाठी. कारण तोडायला पण मनाई आहे इकडे, तोडायचं नाही इकडे. सर्व घनदाट जंगल झालं. तुम्हाला दाखवते, साईडला तुम्ही बघू शकता. हे बघा, कंपाऊंडच्या आतमध्येच आहे. ही 20 एकर जमीन आहे आणि पूर्ण जंगल आहे. साप बी भरपूर आहेत तिकडे, अजगर वगैरे जास्त आहेत, आम्ही बघितलेले आहेत. आणि हा रस्ता लॉक झाला आहे. 4-5 दिवसाच्या अगोदर आपण आलो होतो इकडे, मी लाईन बघायला, तेव्हा बरोबर होतं सर्व. आणि आता बघा इकडे सर्व रस्ता लॉक झालेला आहे. सर्व वेली वगैरे रस्त्यात आलेत. आणि त्या बघत आता पुढे जायचं आहे आपल्याला. रस्ता पायाखालचा आहे, पण शेवटी जायला लागणार कारण काठी हातात घेतले. मध्ये साप किंवा अजगर अडवू शकतो. हा बघा, हा एक डोर आहे बघा केवढा मोठा. ह्याच्यात मासे पण असतील बारके, तरी पण बघूया. याच्यातून रस्ता काढून. आणि अळंब्याचा सीझन चालू आहे, म्हणजेच आपली गावठी रोवण आहे. बघू इथं भेटली तर, कारण या जंगलात असणार नक्की. पण इतकं घनदाट आहे की मी इकडे येत पण नाही बघायला. भीती वाटते इकडे यायला. म्हणजे कसली दुसरी भीती नाही, सापांची वगैरे जास्त भीती वाटते इकडे यायला. खूपच घनदाट आहे. फक्त छोटीशी वाट आहे. तारेवरची झाडं तोडली होती, तर त्याच्यासाठी आम्ही यायला जायला हा रस्ता केला होता, म्हणून थोडंफार ठीक आहे. तरी पण अजून 15 दिवसांनी जर आम्ही इकडे आलो तर आपण रस्ता लॉक होणार आहे. बरोबर ना बापर? इकडे तर ठीक आहे.
तर अजून आपण पुढे जायचं आहे आणि येताना परत रोवणं बघायचे आहेत, कुठे दिसतात काय ती. लक्ष ठेवा रोवणावरती हा येताना. यावर्षी काय रोवणं भेटली नाही अजिबात आणि मग गेलो पण नाही, पाऊस पण एवढा. आणि या साईडला रोवणं कोण खात नाही, अलिबाग साईडला जास्त म्हणजे कातकरी ठाकूर लोक असतात, ही लोक खातात. अलिबागची लोक क्वचितच खातात. हे बघा इकडे आपल्या लाईनवर तर काय प्रॉब्लेम नाही आहे, इथे पण बघा इथे काय नाही प्रॉब्लेम आहे. तर चाललो आम्ही परत, भावकर आणि मी. 15 मिनटं झाले साहेब जाऊन, आणि ते लाईटीचा प्रॉब्लेम आला आहे. तर वायरमॅनला तर फोन करून सांगायला पाहिजे की आमचा प्रॉब्लेम नाही आहे, दुसरीकडे कुठेतरी वायर चिकटली असणार, त्याच्यामुळे डिओसारखा उडतो आहे. ठीक आहे, चला आता घरी जाऊया, जरा चहा पाणी करूया. आज आहे आषाढी एकादशी, सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. आज उपवास आहे. कंटोळी आहेत पण रानामध्ये जाम शोधायला लागेल, रानामध्ये शोधणार त्याची कंटोळी, बरोबर ना. अशी ती मिळणार नाहीत आपल्याला, बाजारात विकायला येतात ते रानामध्ये शोधून आणून मेहनत करून कातकरी आदिवासी बांधव ते विकतात. आता साहेब निघून गेलेत, आता 3-4 तारीखपर्यंत आपल्याला काय टेन्शन नाही आहे, कोण येणार नाही आहे, त्याच्यामुळे आपली कामं करायची आणि निवांत राहायचं आहे. काठी ही हातामध्ये पाहिजेत पावसातून आणि ह्या रानातून जाताना. काटे वायरमॅनला फोन करायला लागणार आहे. आता ते बाहेर जातो ना करतो, आता या वेलीमध्ये अटकलो तर फोन बरोबर मलाही पडायला होईल. आता जंगलाच्या बाहेर पडलो आहे, जवळजवळ हा 4 एकरचा प्लॉट आहे. ह्या साईडला जंगल पूर्ण आहे, पूर्ण जंगल आहे. त्याच्यातून फिरून आलो, मध्ये मध्ये रस्ता आहे. आता आलो बाहेर आपल्या प्लॉटच्या इकडे, मेन रोडवर ठेवलो, आतमध्येच प्लॉटच्या आतमध्येच मेन रोडला आलो आहे. सगळीकडे हिरवं हिरवं गार आहे. टाकल्याची भाजी पण अजून खूप बारीक आहे. आणि खेकडी बघा, खेकडी बघा, पायकडी मेली. खेकड्या कचऱ्यासारख्या आहेत इकडे, कारण शेती खाऊन टाकतात भरपूर. चला आता वायरमॅनला फोन करूया, वायरमॅनला फोन करूया आणि त्याला सांगूया की आपल्या इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर घरी जाऊन आता छापानी करूया आणि नंतर पुढे बघूया अंकिता काय बनवते एकादशीचं गोड, ते आपण बघूया. चला हे बघा इथे आलू वाढलंय, आलूचं फतफद पण होणार आहे, करणार आहे आलूचं फतफद. आणि इकडे आता आहे कुरडूची भाजी आहे, ती कुरडूची भाजी पण थोड्या वेळ मी काढायला येणार आहे इकडे. आता कुरडूची भाजी थोडे वेगवेगळ्या प्रकारची असते, थोडीसा असा कलर असतो आणि काही असा आहे बघा, पूर्ण हिरवा पण असतो, भरपूर आहे, एकदम कवळी पण आहे. आणि आलूचा फतफद आज नाही करायचं, पण कुरडूची भाजी आज करायची आहे. कुरडूची भाजी भरपूर झालेली आहे आणि ती आता मी काढणार आहे थोड्या टायमाने. अंकिताला घेऊन येतो आणि कुरडूची भाजी काढतो. चहा वगैरे पिवा, चहाची तलप आलेली आहे प्यायची. सकाळी पेलो पण घाईमध्ये, कारण बॉस जायची घाई होती, त्यांची पण तयारी असते आणि जायची घाई असते. या मंडळी चहा प्यायला 10 वाजून गेलेले आहेत. आणि चहा बघा, हा दुसरा चहा, पहिला सकाळी कोरा चहा प्यायलो आणि आता हा दुधातला चहा. सकाळी खूप घाई असते, बॉस असले की. अंकिता बंगल्यामध्ये असते, ती 7 वाजता येते आतमध्ये, मी 8 वाजता येतो सर्व तयारी करून आणि जेवण वगैरे करून आपलं घरचं किंवा नाश्ता वगैरे जे काय असेल ते. चहा वगैरे असली तर पितो, नाही तर मग बंगल्यामध्ये जातो आणि पितो. भावकर चहा पिलीत ना, भावकर चहा पिले. आणखी त्याला बोललो भाजी काढूया कुरडूची जाऊन, तर ती कपडे धुवायला गेले. 10 वाजले तरी अजून कोणाला उठला नाही आहे, तो हप्ताभर त्याला झोपायला भेटत नाही तिकडे. त्याच्यासाठी
झोपला. आम्ही त्याला झोपू दिलं. बघू उठानंतर काय बनवायचं ते. गोड काहीतरी बनवावं लागेल. आज एकादशी आहे, उपवास आहे. उपवास म्हणजे माझा निरंकार उपवास नसतो की सकाळ ते संध्याकाळपर्यंत आम्ही जेवतो, कारण आम्हाला आता उपवास कटत नाही की पहिल्यांदा आम्ही संकष्टी वगैरे करायचे. तर रात्री आता 10 वाजेपर्यंत राहायला जमत नाही, कारण तब्येतीमुळे तब्येत डाऊन असते माझी. आणि टायमाशीर गोळ्या घ्यायला लागतात, खायला लागतात. त्याच्यासाठी उपवास आम्ही सोडून दिला, पण शाकाहारी खातो आम्ही त्या दिवशी. सोमवार, मंगळवार आणि संकष्टी आणि इतर दिवशी गुरुवार वगैरे. भरपूर प्रमाणात कुरडूची भाजी आहे आणि इथं स्वच्छता आहे, काही घाण नाही इकडे. घराच्या बाजूलाच आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याकडे काय भाजी नसेल तेव्हा काढायची आणि खायची. बघा बघा, ही कुरडूची भाजी अशी, आणि ही बघा ही अशी बहुगुणी आहे कुरडूची भाजी. तर मंडळी, एवढी कुरडूची भाजी काढल्या. आता एक टायमाला आम्हाला पुरेल एवढी पुरेशी आहे आम्हाला. तर कुरडूची भाजी काढायला कुठे शोधायची गरज नाही किंवा कुठल्या जंगलामध्ये जायची गरज नाही. कुरडूची भाजी कोकणामध्ये आणि कुठेही रस्त्याच्या कडेलाच उगवते. जास्त करून सर्रास रस्त्याच्या कडेला असते. टाकला पण आणि कुरडू पण, त्याच्यामुळे कुठे जास्त लांब शोधायची गरज नाही. तर एवढी आपल्याला भाजी भेटलेली आहे. कुरडूची भाजी माझी आवडती भाजी आहे. कुरडूची भाजी, टाकल्याची भाजी, शेगल्याच्या पाण्याची भाजी, अशा बऱ्याच ज्या भाज्या आहेत. भारंग आहे, पुलू म्हणजे पुळशीची भाजी, हे सर्व आवडत्या भाजी आहेत. आणि ह्या पावसाळ्यात प्रत्येकाने एकदा तरी खाल्ल्याच पाहिजेत. पावसाच्या सीझनमध्ये ह्या उगवणाऱ्या भाज्या प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच खाल्ल्या पाहिजेत. बहुगुणी असतात. तर म्हणते आता ही भाजी बनवायची आपल्याला. आणि आता मी चालू फ्रेश होईल. काम करते, चपला वगैरे धुवून इकडे तिकडे जे 2-3 दिवसाचं आमचं काम अटकलेलं असतं, इकडे ठेवाठेवी करते. कपडे धुवून झाले ना, अजून धुवायचे. भाजी आणखी त्याने बनवायला सुरुवात केली आहे. आणि कुरडूची भाजी कापून घेतली, कांदा वगैरे मिरची टाकली. एकदम साधी सोपी भाजी बनवायची आहे. मिरची टाकायची आहे, कांदा वगैरे, आणि हळद आणि मीठ, बस. दुसरं जास्त काही याच्यामध्ये टाकायचं नाही आहे. एकदम कोकणी पद्धतीने आपल्याला साधेरी सोपी भाजी करायची आहे. एकदम गावठी भाज्या असे साध्याच बनवायच्या असतात, खूप छान लागतात. आणखी जा बनवते आणि भूक पण लागलेली आहे. भाजी झाली की लगेच जेवायला घ्यायचं आहे. मस्त झाली आता भाजी. भाजी तव्यावरच दिसते भरपूर, पण ती तव्यावर फिरवली की एकदम कमी होते. मीठ वगैरे टाकले, हळद टाकले, मिरच्या वगैरे टाकल्या, आता फिरवून घेतली. तर आता ह्याच्यावर टाकणार आहे ती खोबरं. ओला चव असतो ना, तो टाकला की एकदम भारी. ज्या ओल्या भाजी असतात ना, भारी होते. खोबरं टाकलं एकदम भारी, मस्त. चला आता जेवायला घेऊन. म्हणजे दुपारचा टाईम झाला आहे जेवणाचं, आणि जेवण तयार आहे. आज आहे एकादशी, आषाढी एकादशी. तर आजचं जेवण बघा शाकाहारी आहे. दाखवतो तुम्हाला. इथे आहे पापडीची भाजी आहे, आणि ही आपली खास आजची स्पेशल भाजी म्हणजे कुरडूची भाजी. ही आहे मशरूमची भाजी आहे, आणि चपाती इकडे, डाळ भात आहे, आणि हा आहे इकडे शिरा. आता बघा हा जेवणाचा बेत आहे आजचा, एकदम मस्त. आणि बघा कशी मस्त सजावट. 3 भाजी आहेत, डाळ भात आहे, शिरा आहे आणि चपाती आहे. तर असा हा एक आषाढी एकादशीचा बेत आहे. आषाढी एकादशी आहे आणि पाऊस आला आहे. जेवायला बसतोय आणि पावसाने एंट्री मारलेली आहे. तर आपण पहिल्यांदा बघूया आपली कुरडूची भाजी कशी असते. बघा एकदम मस्त आहे कुरडूची भाजी. कोणाला कुरडूची भाजी आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मंडळी, हा व्हिडिओ आता मी इथे थांबवतो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि परत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. या जेवायला.